काल 21 जुलै 2025 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने 2006च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व 12 आरोपींची निर्दोष मुक्तता केली। हे सर्व आरोपी मुस्लिम तरुण होते ज्यांना 19 वर्ष तुरुंगात काढावी लागली। न्यायालयाने म्हटले की पोलिसांचा हा तपास संशयास्पद होता आणि त्यांच्याकडे ठोस असे कोणतेही पुरावे नव्हते। हा निकाल ऐतिहासिक आहे कारण यामुळे तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होतात। अशा वेळी महाराष्ट्राचे माजी आयजी SM मुश्रीफ यांच्या बॉम्ब ब्लास्ट ब्राह्मण्यवादी दोषी मुस्लिमांना फाशी या पुस्तकाची आठवण होते। या पुस्तकात मुश्रीफ यांनी बॉम्बस्फोट प्रकरणांमधील तपासातील त्रुटी आणि मुस्लिम तरुणांना कशा पद्धतीने टार्गेट केलं जातं यावर प्रकाश टाकला आहे। आज आपण या पुस्तकातील महत्त्वाच्या मुद्द्यांचा आणि 2006च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटाशी त्याच्या संबंधाचा आढावा घेऊयात। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। SM मुश्रीफ जे महाराष्ट्र पोलीस दलात आयजी म्हणून कार्यरत होते, त्यांनी बॉम्ब ब्लास्ट ब्राह्मण्यवादी दोषी मुस्लिमांना फाशी या पुस्तकात भारतातील अनेक बॉम्बस्फोट प्रकरणांचा तपास आणि त्यातील पक्षपाती दृष्टिकोनावर भाष्य केले आहे। हे पुस्तक 2008 मध्ये प्रकाशित झाले आणि त्यात मुश्रीफ असे म्हणतात की भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये मुस्लिम तरुणांना खोट्या आरोपांखाली अडकवले जाते, तर खरे दोषी जे काही वेळा ब्राह्मण व तत्सम असतात, जे विशिष्ट संघटनांशी संबंधित असतात, त्यांच्याकडे मात्र हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जाते। मुश्रीफ यांनी आपल्या पुस्तकात दावा केला आहे की तपास यंत्रणा, विशेषतः महाराष्ट्र ATS, अनेक प्रकरणांमध्ये पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन ठेवते। त्यांच्या मते पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा मुस्लिम तरुणांना तात्काळ संशयित म्हणून टार्गेट करतात आणि त्यांच्या विरोधामध्ये खोटे पुरावे तयार केले जातात। यामुळे निरपराध व्यक्तींना वर्षानुवर्षे तुरुंगवास भोगावा लागतो। पुस्तकात मुश्रीफ यांनी याला ब्राह्मण्यवादी षडयंत्र असे संबोधले आहे, जिथे सामाजिक आणि राजकीय प्रभाव असलेल्या संघटना आपली शक्ती वापरून खऱ्या दोषींना संरक्षण देतात आणि अल्पसंख्याक समुदायांना दोषी ठरवतात। मुश्रीफ यांच्या पुस्तकात भारतातील अनेक प्रमुख बॉम्बस्फोट प्रकरणांचा उल्लेख आहे, ज्यामध्ये मालेगाव बॉम्बस्फोट 2006 आणि 2008, मक्का मस्जिद बॉम्बस्फोट 2007 हैदराबाद आणि अजमेर शरीफ बॉम्बस्फोट 2007 यांचा समावेश आहे। या प्रकरणांमध्ये त्यांनी तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत, विशेषतः 2006च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात, जिथे सुरुवातीला मुस्लिम तरुणांना अटक करण्यात आली होती। मुश्रीफ यांनी दावा केला आहे की खरे दोषी काही ब्राह्मणवादी संघटनांशी संबंधित होते, ज्यांना पोलिसांनी संरक्षण दिले। पुस्तकात 2006च्या मुंबई लोकल ट्रेन साखळी बॉम्बस्फोटांचा थेट उल्लेख नाही, परंतु त्यांनी त्या काळात घडलेल्या इतर बॉम्बस्फोट प्रकरणांमधील तपासातील समान त्रुटी आणि पक्षपात यावर भाष्य केले आहे। उदाहरणार्थ त्यांनी सांगितले की मालेगाव प्रकरणात स्फोटकांच्या तपासात आणि पुराव्यांच्या संकलनात गंभीर त्रुटी होत्या, जसे की स्फोटकांचे सीलिंग चुकीचे होते किंवा जबरदस्तीने कबुली जबाब घेतले गेले। हीच बाब मुंबई उच्च न्यायालयाने 2006च्या मुंबई मेट्रो बॉम्बस्फोट प्रकरणात नमूद केली आहे, जिथे पुराव्यांची साखळी तोडलेली आढळली। मुश्रीफ यांनी त्यांच्या पुस्तकात मुस्लिम तरुणांना बॉम्बस्फोट प्रकरणांमध्ये कसे अडकवले जाते याचे सविस्तर वर्णन केले आहे। त्यांच्या मते तपास यंत्रणा काही विशेष पद्धती वापरतात, ज्यात दहशतवादी हल्ल्यानंतर तपास यंत्रणा तात्काळ मुस्लिम तरुणांना टार्गेट करतात, विशेषतः जे धार्मिक किंवा सामाजिक दृष्ट्या सक्रिय असतात। त्यांना सिमी म्हणजेच स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया यासारख्या संघटनांशी जोडले जाते, मग त्यांचा प्रत्यक्ष संबंध नसला तरीही। दुसऱ्या बाजूला मीडिया त्याच्या बातम्या बनवते व मुस्लिम समुदायाला बदनाम करण्याचे काम केले जाते। मुश्रीफ यांनी असा दावा केला आहे की अनेक प्रकरणांमध्ये आरोपींकडून जबरदस्तीने कबुली जबाब घेतले जातात, यासाठी शारीरिक आणि मानसिक छळाचा वापर केला जातो। तसेच स्फोटकांचे पुरावे चुकीच्या पद्धतीने तयार केले जातात, सादर केले जातात आणि बनावट पुरावे तयार करून ते मांडले जातात। तपास यंत्रणा पत्रकार परिषदा घेऊन माध्यमांद्वारे आरोपींना दोषी ठरवतात, ज्यामुळे जनतेच्या मनात त्यांच्या विरुद्ध नकारात्मक भावना निर्माण होते।
यामुळे खटल्याच्या सुनावणीपूर्वीच त्यांना दोषी मानले जाते। मोठ्या प्रमाणात मीडिया ट्रायल करून अडकल्या गेलेल्या किंवा अडकवल्या गेलेल्या तरुणांच्या माध्यमातून संपूर्ण समुदायाला टार्गेट केले जाते। त्यांच्याबद्दल इतर लोकांच्या मनात संशयाचं वातावरण तयार केलं जातं। मुश्रीफ यांनी असा गंभीर आरोप केला आहे की काही प्रकरणांमध्ये खरे दोषी जे ब्राह्मण व तत्सम जातीचे किंवा काही विशिष्ट संघटनांशी संबंधित असतात त्यांना तपासापासून वगळले जाते। त्याऐवजी निरपराध मुस्लिम तरुणांनाच बळीचा बकरा बनवले जाते। मुश्रीफ यांनी या प्रकरणांमध्ये स्वामी असीमानंद आणि साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्यासारख्या व्यक्तींचा उल्लेख केला आहे, ज्यांचा मालेगाव आणि इतर बॉम्बस्फोटांशी संबंध आढळला, परंतु सुरुवातीला त्यांच्याकडे तपास यंत्रणांनी दुर्लक्ष केले। 2006च्या मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 11 जुलै रोजी संध्याकाळी 6:24 ते 6:35 या 11 मिनिटांच्या कालावधीत पश्चिम रेल्वेच्या 7 लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट झाले। या स्फोटांमध्ये 189 जणांचा मृत्यू झाला आणि 824 जण जखमी झाले। प्रेशर कुकर, RDX, अमोनियम नायट्रेट आणि लोखंडी खेळ्यांचा वापर करून हे स्फोट घडवले गेले। महाराष्ट्र ATSने या प्रकरणात 13 मुस्लिम तरुणांना अटक केली होती, ज्यापैकी 12 जणांना 2015 मध्ये विशेष मकोका न्यायालयाने दोषी ठरवले होते। यापैकी 5 जणांना फाशी आणि अन्य 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती। मात्र काल मुंबई उच्च न्यायालयाने सर्व 12च्या 12 आरोपींची निर्दोष मुक्तता केली, कारण पोलिसांनी सादर केलेले पुरावे बनावट व संशयास्पद होते। स्फोटकांचे सीलिंग चुकीचे होते आणि कबुली जबाब हा जबरदस्तीनेच घेतला गेला होता। मुश्रीफ यांच्या पुस्तकातील तपासातील त्रुटींचे वर्णन या प्रकरणाशी थेट सुसंगत आहे। त्यांनी अशाच प्रकारच्या तपासातील त्रुटी आणि पक्षपाताचा उल्लेख आपल्या पुस्तकात केला आहे, ज्यामुळे निरपराध मुस्लिम तरुणांना अडकवले जाते। यामुळे 2006च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातही त्यांचे दावे लागू होतात असे न्यायालयाच्या आदेशावरून तरी दिसते। SM मुश्रीफ यांचे बॉम्ब ब्लास्ट, ब्राह्मण्यवादी दोषी, मुस्लिमांना फाशी हे पुस्तक तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर आणि सामाजिक पक्षपातावर गंभीर प्रश्न उपस्थित करते। 2006च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील उच्च न्यायालयाचा हा कालचा ताजा निकाल या पुस्तकातील दाव्यांना अधिक बळकटी देतो। 19 वर्षे तुरुंगात घालवलेल्या या 12 निरपराध तरुणांच्या मुक्ततेमुळे पोलीस आणि तपास यंत्रणांच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। पोलिसांचे झालेले धार्मिकीकरण, प्रशासनिक अधिकाऱ्यांमध्ये मुस्लिम समुदायाविरुद्ध बनलेली मानसिकता यामुळे भविष्यात तपास प्रक्रिया अधिक पारदर्शी आणि निष्पक्ष होईल असे मात्र दिसत नाही। परंतु कालचा निकाल हा केवळ न्यायाचा विजय नाही, तर सामाजिक समानतेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे।